या ठिकाणी मॅडम या मारुती मंदिराच्या परिसरामध्ये सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण मतदान जनजागृतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वीप अंतर्गत एकत्र आलेलो आहोत आणि मला एक आनंद झाला. सर्व ग्रामस्थ या ठिकाणी एकत्र आहेत. मी भारतीय निवडणूक आयोग महाराष्ट्र निवडणूक आयोग यांच्या वतीने आपणास अशी विनंती करतो. 13 मेला 18 जालना लोकसभा मतदारसंघ आणि 110 पैठण विधानसभा मतदारसंघाची लोकसभेची निवडणूक होत आहे आणि लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या धनगावमधून 100% मतदान करण्याचा आपण प्रयत्न करू. आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय दिलीप स्वामी साहेब यांनी यावर्षी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. यावर्षी अपेक्षा व्यक्त केली का पैठण तालुक्यामधून मला जास्तीत जास्त मतदान झालं पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये पैठण तालुक्यात रेकॉर्ड ब्रेक झाला पाहिजे. म्हणून तुम्हाला सर्वांना परत एकदा कळकळीची विनंती करतो शासनातर्फे की येणाऱ्या 13 मेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपल्या गावातून महिला माता भगिनी सर्वांना मतदानाला बाहेर काढण्यासाठी प्रवृत्त करा. 100% मतदान करून घ्या. युवा मतदार आहेत, युवा मतदारांना पण मतदान करायला लावा. वयोवृद्ध मतदारांसाठी निवडणूक आयोगाने व्यवस्था केलेली आहे. तुमचे BLO आदरणीय सपाटसर या ठिकाणी आहेत, ते तुम्हाला त्या बाबतीत माहिती नंतर देतीलच. परत एकदा सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी 100% मतदानात सहभाग घ्या आणि लोकशाही बळकट करण्यासाठी सर्व म्हणून आपण प्रयत्न करावे. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार करत नाही. आम्ही फक्त तुम्हाला निवडून मतदान करा एवढं सांगण्यासाठी आलेलो आहोत. कुणाला करायचा हा तुमचा प्रश्न आहे, ते आम्ही सांगणार नाही तुम्हाला कुणाला करायचं. फक्त 100% मतदान करा. निवडणूक आयोग आज करोडो रुपये खर्च करते लोकशाही वाचवण्यासाठी. तर त्या लोकशाहीमध्ये तुमचाही हक्क फार महत्वाचा. आज आपण जे सुखा समाधानाने बसतोय जगतोय ते लोकशाहीमुळे आपला अधिकार प्राप्त झाला म्हणून आपण बसतोय. म्हणून हा एक उत्सव आहे. असा उत्सव सुद्धा सर्वांनी व्यवस्थित पार पाडावा असं आवाहन करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर्व ग्रामस्थांचे. तुम्ही आमचे विचार ऐकून घेतले, आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे ऋण व्यक्त करतो आणि थांबतो.